सुंदरपुरम नाम किमपि नगरम आसीत्. सुंदरपूर नावाचे कोणते एक नगर होते. तत्र सुधीरः नाम बालः. तिथे सुधीर नावाचा मुलगा प्रतिवसती स्म, राहत असे. अष्टम्यां कक्षायां 8व्या इयत्तेमध्ये सह पठती स्म. तो शिकत असे. सह अतीव चतुरः. तो अत्यंत चतुर, धीरः च आणि धैर्यवान होता. सुधीरस्य अध्यापकाः मित्राणि च. सुधीरचे शिक्षक आणि मित्र तम नित्यं प्रशंसन्ति स्म. त्याची नित्य म्हणजे रोज प्रशंसा करत असत. तस्य जनकः. त्याचे वडील रक्षक निरीक्षकः आसीत. त्याचे वडील पोलीस अधिकारी होते. सह अपि स्वजनकः इव. तो सुद्धा स्वतःच्या वडिलांप्रमाणे निर्भयः साहसप्रियः च आसीत. निर्भय आणि साहसप्रिय होता. एकदा कः अपि चोरः. एकदा कोणी एक चोर सुद्धा नगरम आगतः. त्या नगरामध्ये आला. सह बालकान अपहरती स्म. तो मुलांचे अपहरण करत असे. तेषां जनकेभ्यः. त्यांच्या पालकांकडून म्हणजेच वडिलांकडून प्रभूतम धनम लभते. पुष्कळ धन मिळवे. तदनंतरम एव. त्यानंतरच सह बालान मुंचती स्म. तो मुलांना सोडत असे. एषा वार्ता नगरे प्रसृता. ही बातमी नगरामध्ये पसरली. तेन च. आणि त्याने सर्वे भीतभीताः अभवन. सगळे घाबरले होते. प्रश्न पहिला बघा आता. पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. सुधीरः कुत्र वसति स्म. सुधीर कुठे राहत होता. सुधीरः सुंदरपुरे निवसति स्म. दुसरा प्रश्न. प्रातिपदिकम लिखत. प्रातिपदिक म्हणजे मूळ शब्द लिहायचा आहे. बालकान प्रातिपदिक आहे बालक. तेषां प्रातिपदिक आहे तद. तिसरा प्रश्न बघा. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. वाक्य सत्य का असत्य लिहायचं आहे. एकदा कः अपि गायकः नगरम आगतः. एकदा कोणी एक गायक नगरात आला. तर हे विधान चूक आहे, म्हणून आपल्याला उत्तर लिहायचं आहे असत्यम आणि शेवटी दंड द्यायचा. चौथा प्रश्न बघा. माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. मराठीमध्ये आपल्याला अर्थ लिहायचा आहे. सुधीरस्य अध्यापकः मित्राणि च तम नित्यं प्रशंसन्ति स्म. आता याचं भाषांतर लिहायचं आहे. सुधीरचे शिक्षक आणि मित्र त्याची नेहमी स्तुती करीत असत. आता पाचवा प्रश्न बघा. गद्यांशात लंगलकारस्य एकम क्रियापदम लिखत. आता इथे लंगलकार म्हणजेच भूतकाळाचं क्रियापद लिहायचं आहे. आसीत, अभवन अशी आपण 2 क्रियापदं लिहिलेली आहेत. सहावा प्रश्न बघा. कारक परिचयम कुरुत. कारक परिचय. तेषां जनकेभ्यः प्रभूतम धनम लभते. त्यांच्या पालकांकडून पुष्कळ त्यांना धन मिळत असे. मिळवे म्हणजे तो. तर मग आता इथे जनकेभ्यः चतुर्थी विभक्ती आहे, म्हणून इथे कारक आहे संप्रदानम. धन्यवाद.